भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माने प्रियंका धनंजय अ गट अनुक्रमणिका क्रमांक 2, जुई प्रणव शिंदे ब गट अनुक्रमणिका क्रमांक 2, सानप मच्छिंद्र बाळासाहेब क गट अनुक्रमणिका क्रमांक 4, गोवर्धने गौरव भानुदास ड गट अनुक्रमणिका क्रमांक 2। भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा। विकास गाथा समाजसेवेचं व्रत घेतलेल्या देवदूतांची। नमस्कार मंडळी, तर मला तुम्हाला थोडं आठवणींच्या भूतकाळात न्यायचं आहे। तुम्हाला आठवतंय 2019-20 मधलं ते संकट? होय, करोना महामारीचं संकट, ज्या काळात माणसातली माणुसकी संपली होती, माणसं एकमेकांपासून दूर गेली होती। अशाच काळात माणुसकीची जाण असलेली मोजकीच लोक पुढे आली, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता। त्यातलेच एक करोना काळातील देवदूत म्हणजे पंचवटी परिसरातील अर्ध्या रात्री तुमच्या हाकेला साथ घालणारे, तुमच्या सुखदुःखात साथ देणारे, तुमच्या प्रत्येक क्षणात मदतीचा विश्वासू हात देणारे, तुमच्या आयुष्यात हिरवळ आणणारे सौ प्रियंकाताई माने आणि धनंजय माने दाम्पत्य। आमची मिसेस जेव्हा कोरोनामध्ये वारली तेव्हा आमच्या प्रभागाच्या प्रियंकाताई माने यांनी आम्हाला खूप मदत केली। आमच्या बाईच्या प्रेताजवळ कोणी येत नव्हतं, व या प्रियंकाताईनं स्वतः त्यांनी प्रेत स्मशानभूमीपर्यंत ते घेऊन गेले व त्यांनी सर्व विधिमार्ग पूर्ण केला। आम्हाला इथे आमचं काही सुचत नव्हतं, त्यामुळे आम्ही बेचैन झालो होतो, व प्रियंकाताईनं आम्हाला भरपूर मदत केली। त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांचे आभार मानतो आहे। प्रियंकाताई ज्या आहे ना, त्या आमच्या मुलीसारख्या आहे। त्या आमच्या मरणाच्या आधी आमच्या मिसेसला त्या आईच म्हणायच्या, केव्हा बी घरी आल्या, कुठे आल्या, आई चला कार्यक्रम आहे, असा आहे तसा आहे सांगायच्या त्या आम्हाला। पण त्यांना कर्जाच खेपीचे आमच्या घरी पटकन आले, आम्हाला काही सुचत नव्हतं। त्यांनी स्वतःहून म्हटलं, चला मी येते बरोबर, तुम्ही गाडी माझ्या मागे येऊ द्या म्हणे। मग त्यांनी स्वतःहून मदत केली आम्हाला। ॲम्ब्युलन्स आली नव्हती, आम्ही त्यांच्याच गाडीमध्ये मग प्रेत घेऊन गेलो। मग आम्ही प्रियंकाताई ह्या आमच्या नगरसेविका नाही, त्यांना आम्ही आमच्या मुलीप्रमाणे मानतो। मग आता आमची अशी अपेक्षा आहे की बा त्या निवडून याव्या, त्यांना भरपूर मतं मिळावे अशी आमची अपेक्षा आहे। या दाम्पत्याने माणुसकीचे जिवंत उदाहरण प्रस्थापित करत आपल्या संपर्क कार्यालयालाच करोना तपासणी केंद्र बनवत सुमारे 52,000 मोफत करोना टेस्ट केल्या। आपल्या प्रभागातल्याच नव्हे तर आजूबाजूच्या गोरगरिबांना निस्वार्थ मदत केली आणि त्यातील सुमारे 14,000 पॉझिटिव्ह रुग्णांना क्वारंटाईन करून त्यांनी योग्य ते औषधोपचार देत त्यांना ठणठणीत बरं केलं। प्रियताई मानेंनी खूप मदत केली आमच्या परिवाराला। लॉकडाऊनमध्ये खूप साथ दिली आम्हाला। आमचे 15च्या 15 सगळे पूर्ण पॉझिटिव्ह होते, खूप मदत केली। गाडी वगैरे, डॉक्टर वगैरे, सगळं उपचार वगैरे छान आमच्याकडे लक्ष द्यायला लावलं, खूप छान मदत केली। नगरसेवक अशीच पाहिजे, पुन्हा आले पाहिजे अशीच। पॉझिटिव्ह असताना सुद्धा आमच्या सोबत राहिले, ते पूर्ण आम्हाला दुर्लक्ष केलं नाही, सोबत राहिले। रात्रंदिवस यायचे बघायला दवाखान्यामध्ये। पप्पूभाऊ माने, प्रियाताई, फोन चालूचे 24 तास त्यांची माणसं राहायची 24 तास आमच्याकडे बिचारे। सोडलं नाही त्यांनी आम्हाला। पप्पूभाऊ मानेंनी, प्रियाताईंनी, पॉझिटिव्ह असं सुद्धा घाबरल्याने आमच्यासोबत राहिला। ते पूर्ण आमच्या 8 दिवस सुद्धा साथ दिली त्यांनी आम्हाला। घरी आणूपर्यंत आम्हाला गाडी वगैरे सेवा छान केली, ॲम्ब्युलन्सची वगैरे। हातावरील परिस्थिती असणाऱ्या काही भाजी विक्रेते, रिक्षा चालक, मोलमजुरी करणारे, भुकेने व्याकुळ झालेले लोक, त्या लोकांच्या डोळ्यातली मदतीची आस आणि पोटातली भूक धनंजय भाऊंना पाहवली गेली नाही। त्यांनी काही दिवसांपूर्वी आणलेली तांदूळाची पोती पाहिली आणि प्रियंकाताईंना सांगून अजून काही किराणा आणला आणि त्या लोकांची भूक भागवण्याचं उदात्त काम या दाम्पत्यांनी अगदी सढळ हाताने केलं।
ही अशी अवस्था या दोघांनाही बघवत नव्हती. त्यांनी आता रडायचं नाही तर आता लढायचं असा ठाम निश्चय करत जनसामान्य लोक करोना सारख्या महामारीने मरू नये यासाठी प्रयत्न तर केलेच, परंतु एकही माणूस उपासमारीने मरू नये यासाठी या दाम्पत्यांनी सुमारे 38 दिवस येईल त्याला अन्नदान देत त्यांच्या पोटाची भूक भागवली. सन 19 ते 22 या 3 वर्षामध्ये पप्पूभाऊ माने यांनी घरोघरी जाऊन अक्षरशः एक घरचे सदस्य म्हणून सगळ्यांना मदत केली. प्रत्येकाच्या घरी जाऊन हवं नको ते विचारलं. तसेच स्वतः सौ प्रियंकाताई माने यांनी देखील स्त्रियांमध्ये जाऊन प्रत्यक्ष हॉस्पिटलला जाऊन मदत केली. हवे नको ते विचारले. तसेच कुणाला आर्थिक मदत पाहिजे, कुणाला काही जेवणाचा वगैरे इतर काही त्रास होता तर अक्षरशः त्यांच्या ओंकारेश्वर महादेव मंदिरात त्यांनी जेवणावळी चालू केल्या व ज्यांना घरपोच डबे मिळत नव्हते त्यांना घरपोच डबे केले. अक्षरशः शेकडो लोकांनी तिथं जेवणाचा आस्वाद घेतला व अक्षरशः क्वारंटाईन झालेल्या लोकांना सुद्धा पप्पूभाऊ माने यांनी त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष मदत केली. त्याबद्दल पप्पूभाऊंचे खूप ऋण झालेले आहेत. आणि मला स्वतःला मी क्वारंटाईन असताना देखील पप्पू स्वतः भेटायला आलेले होते. याबद्दल मी त्यांचा खूप खूप धन्यवाद मानतो. खूप खूप आभार आहे. पण त्यांचं हे सगळं श्रेय ते आपल्या देवाला म्हणजे श्री महादेवाला देतात. महादेवानेच ही सगळी ताकद आम्हाला दिली आहे असं ते नेहमी म्हणतात. समाजसेवेमध्ये निस्वार्थ भाव, सातत्य आणि प्रामाणिकपणा असेल तर देवाची सुद्धा साथ मिळते असं हे दाम्पत्य श्रद्धाभावाने मानतात. लॉकडाऊनच्या काळात घरात बसून न राहता प्रत्यक्ष मैदानात उतरून मदत कार्याचा धडाका प्रियंकाताई आणि धनंजय भाऊ यांनी चालूच ठेवला. जग थांबलं होतं पण त्यांचे कार्य अविश्रांत चालू होते. कोविडच्या काळामध्ये जेव्हा माझे आईवडील एक्सपायर झाले होते तेव्हा अमरधाममध्ये आम्हाला बेडसुद्धा भेटत नव्हता अंत्यविधीसाठी. तेव्हा आम्ही प्रियंकाताई माने यांना कॉल करून सांगितलं होतं की व्यवस्था नाही होते. तेव्हा त्यांनी पप्पूभाऊंना सांगून ते स्वतः तिथं उभे राहिले आणि आम्हाला त्याची व्यवस्था करून दिली अंत्यविधीसाठी. त्याच्याबद्दल त्यांचे भरपूर आभार. प्रभागात एका आजोबांचा मृत्यू होऊन 2 दिवस झाले होते. अंत्यसंस्कार करण्यासाठी मृत्यूचा दाखला आवश्यक होता, परंतु आजोबांचे नातेवाईक लॉकडाऊनमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. दाखला मिळण्यासाठी मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलला नेणं गरजेचं होतं, परंतु करोनाच्या भीतीमुळे त्या मृतदेहाला हात लावण्यास एकही माणूस पुढे येत नव्हता. शेवटी धनंजय भाऊंनी त्या आजोबांचा मृतदेह एका चादरीची झोळी करत शववाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलला नेला. पोस्टमॉर्टम करत मृत्यूचा दाखला मिळवला आणि आजोबांच्या मुलीच्या हातात अंत्यसंस्कारासाठी मृतदेह सोपवला. आजही ही घटना सांगताना कंठ दाटून येतो, डोळ्याच्या कडा ओलावतात. पप्पू माने त्यांच्या ऑफिसला चेकअप केलं तेव्हा पॉझिटिव्ह आल्यानंतर भाऊन ते घरी आले. त्यांनी व्हेंटिलेटरची पूर्तता केली इथं. त्यावेळी कोणी कोणाच्या जवळ पण जातं आपले सख्खे नातेवाईकसुद्धा आपल्याला कामी आले नाही. त्यावेळेस पप्पू माने आणि प्रियंकाताई माने यांनी शेवटच्या वेळी दवाखान्यामध्ये घेऊन गेले आणि तिथं व्हेंटिलेटरची पूर्तता करून दिली. त्याच्यासाठी प्रियंकाताई माने, धनंजय पप्पू माने यांनी खूप खूप प्रयत्न केले पण नाही त्यांना म्हणजे हे अशा संवेदनशील नेतृत्वाची समाजाला गरज आहे. प्रभागातल्या लोकांचा बचाव करण्यासाठी लोकांना मास्क, सॅनिटायझर, किराणा, गर्भवती महिलांना दूध, औषधे, जीवनावश्यक वस्तू पोचवून समाजसेवेचं व्रत या दोघांनीही अविरत आणि निरंतर चालूच ठेवले. ही दोघेही गोरगरिबांचे कधी आधारवड झाले तर कधी माणुसकीचे देवदूत झाले, तर कधी महामारीच्या विरोधात निस्वार्थ योद्धा झाले. लोकांच्या सुखातच नव्हे तर दुःखातही साथ देणारे आश्वासक हात झाले. जनमानसात आपली संवेदनशील नेतृत्वाची आदर्श छाप सोडणारे हे प्रियंकाताई आणि धनंजय भाऊ कोरोना नंतरही आपल्या समाजसेवेत अहोरात्र व्यस्त असतात. लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या घराचे आणि मनाचे दरवाजे नेहमीच उघडे असतात. त्यांच्या समाजाभिमुख कार्यातला एक मानाचा बिंदू म्हणजे या दाम्पत्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या परिसरात सुमारे 5 एकरात विस्तारलेले पंडित दीनदयाळ उपाध्याय थीम पार्क होय. यात 600 मीटरचा जॉगिंग ट्रॅक,
300 लोकांची आसन क्षमता असलेले एम्पी थिएटर, 4500 देशी वाणाच्या वृक्षांचे रोपण, नगरसेविका प्रियंका माने आणि नगरसेवक मच्छिंद्र सानप यांच्या प्रयत्नाने साकारले गेले आहे. छप्पन्न शुभ्र LED आणि प्रकाश हंड्या या वैशिष्ट्यांनी फुललेलं हे थीम पार्क नाशिकच्या धर्तीवरच नव्हे तर महाराष्ट्रातील एकमेव थीम पार्क म्हणावे लागेल. नाशिक म्हणजे परंपरा, संस्कृती आणि आधुनिकीकरण यांचा अनोखा संगम असलेलं हे शहर. आणि या शहरात पहिल्यांदाच आकार घेत आहे महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्प म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय थीम पार्क हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हटले तरी वावगे ठरणार नाही. केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या शुभ हस्ते या थीम पार्कचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात झाला. त्यावेळी देखील प्रियंकाताई आणि धनंजय भाऊ यांच्या कार्याची स्तुती श्री नितीनजी गडकरी यांनी केली. या सुंदर बगीच्याचं निर्माण ज्यांनी केलेलं आहे त्या नगरसेविका प्रियंकाताई माने आणि त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करणारे श्री धनंजय माने, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने अतिशय सुंदर असा थीम पार्क नाशिक महानगरपालिकेने या ठिकाणी केलेला आहे. त्याबद्दल मी नाशिक महानगरपालिकेचं, महापौरांचं आणि विशेषतः प्रियंकाताई माने यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपण रोज सकाळी येऊन या ठिकाणी आपल्याला फिरता येईल, वॉकिंग करता येईल, योगासनं करता येईल, प्राणायाम करता येईल, महिलांकरता व्यायामाची वेगळी व्यवस्था आहे आणि एवढंच नाही तर पुरुषांकरता वेगळी व्यवस्था आहे. तुळशीची झाडं आहे, मुंगण्याच्या शेंगाची झाडं आहे आणि आपल्याला ऑक्सिजन जास्तीत जास्त कसा मिळेल याच्याकरता इथे अनेक प्रकारच्या फळांची पण झाडं आहे. मी जेव्हा या बगीच्यातून फिरत होतो, धनंजय माने मला माहिती देत होते, त्यावेळी मला अतिशय आनंद झाला की एवढा सुंदर बगीचा, या बगीच्यामुळे या भागातल्या जनतेचं आरोग्य निश्चितपणे सुधारल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी निवांत क्षणभर विश्रांती आणि विरंगुळा देणारी हक्काची जागा आणि लहान मुलांसाठी मनसोक्त बागडण्याची जागा म्हणजे हे थीम पार्क. नव्या पिढीला देण्यात आलेला सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी आणि स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना खरे हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून आधुनिक नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. नाट्यगृहाचे शिल्पकार
बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाने नगरसेविका प्रियंका माने आणि नगरसेवक मच्छिंद्र सानप यांच्या प्रयत्नाने साकारले गेले आहे. आमदार श्री राहुल ढिकले यांनी या संकल्पनांना मूर्त स्वरूप प्राप्त करून दिले आहे. प्रियंकाताईंनी बचत गटाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाचा विडा देखील उचलला आहे. महिला आणि आबालवृद्धांसाठी त्यांनी वेळोवेळी आरोग्य शिबिरं भरून प्रभागात आरोग्याविषयीची जनजागृती केली आहे. सगळ्या स्वप्नवत संकल्पना अस्तित्वात आणण्यामागे एक मजबूत दूरदृष्टी असलेलं खंबीर नेतृत्व पाठीशी होतं. ते म्हणजे श्री गिरीश भाऊ महाजन. त्यांच्या पूर्ण मार्गदर्शनामुळे प्रभागातील विकास कामांना गती आणि दृश्य स्वरूप प्राप्त झालं आहे. प्रियंकाताई आणि धनंजय भाऊ यांनी 2022 पासून वाहतूक कोंडी, नागरिकांची आणि रस्त्याची दयनीय अवस्था पाहून तक्रारी, पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करून पंचवटी ते रासबिहारी स्कूल हा वाहतुकीचा कंबरदुखी देणाऱ्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. आता येत्या कुंभमेळ्याच्या विकास आराखड्यात अधिकृतरित्या त्याला मंजुरी मिळाली आहे. आज या ठिकाणी जो मेहरी रासबिहारी लिंक रोड जो रस्ता होता तो अतिशय छोटा होता आणि त्या रस्त्यावर अक्षरशः त्या रस्त्यावर ज्या 2 घटना झाल्या, एक पवार काका म्हणून तिथलेच आमचे श्री वृंदावन कॉलनीमधले होते, त्यांच्या सुनबाई के वाघला मुलाला शाळेवर घेऊन जात होत्या आणि त्या शाळेवरून पेट्रोल पंपावरून येताना त्यांना 2 सेकंदामध्ये वाटलं की आपला अपघात होऊन आपण गाडी खाली जाणार, तर त्याच पायाने मुलाला बाजूला करून बाजूला ढकललं मुलाला आणि मुलाचा जीव वाचवला आणि त्या अक्षरशः गाडी खाली गेल्या. म्हणजे आज मी महिला असून एका महिलेचं जे आज तिथं दुर्घटना झाली, अक्षरशः पावड्यांनी ते प्रेत भरलं. साहेब गिरीश भाऊ महाजन असतील आमचे मार्गदर्शक, त्यांचं विशेष करून आणि राहुल भाऊ ढिकले असतील यांचं विशेष करून मी अभिनंदन करते प्रभागाच्या वतीने की त्यांनी त्या रस्त्याला 130 कोटीचा निधी दिला आणि आज या ठिकाणी त्याचं भूमिपूजन होत आहे. खरोखरच मी प्रभागाच्या वतीने आणि आपल्या राहुल भाऊंच्या वतीने या सर्वांचं त्या रस्त्याला एवढ्या मोठ्या निधी दिला आणि अनेक लोकांचे जीव त्या रस्त्याला कॉन्क्रिटीकरण केलं. अनेक जीव त्या रस्त्यावर वाचणार आहेत. आज त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते. बळी महाराज मंदिर ते मेरी रासबिहारी लिंक रोडसाठी जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री श्री गिरीश महाजन आणि पूर्व विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री राहुल भाऊ ढिकले, माजी आमदार श्री बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाने आणि नगरसेविका प्रियंकाताई धनंजय माने, नगरसेवक मच्छिंद्र सानप त्यांच्या पाठपुराव्यामुळे आणि मोलाच्या सहकार्यामुळे रुपये 130 कोटीचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच अमृतधाम ते तारवाला नगर लिंक रोडसाठी रुपये 84 कोटीचा निधी सौ प्रियंकाताई माने यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण रस्ते विकास प्रकल्पामुळे परिसरातील वाहतूक सुलभ होणार असून नेहमी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा सकारात्मक बदल घडणार आहे. करोना काळात त्यांची भरपूर मदत झाली, पण इतर वेळेस सुद्धा जेव्हा पावसाळ्यामध्ये ड्रेनेजचं पाणी आमच्या कॉलनीत घुसतं, घरांमध्ये घुसतं, तेव्हा त्यांना एक फोन केल्यानंतर ते लगेच नगरपालिकेची JCB वगैरे माणसं पाठवून ते पाणी काढायचं काम लगेच करतात. पप्पू भाऊ स्वतः तिथं उभं राहून त्या पाण्यामध्ये उभं राहून बऱ्याच वेळेला पंप लावणं, JCBने खोदून घेणं, बऱ्याच वेळा त्यांची मदत होते. त्याच्यामुळे हक्काचा माणूस म्हणजे प्रियंकाताई माने. आजपर्यंत जितके आयुक्त मनपात आले त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नागरिकांचा सच्चा आवाज, प्रभागाच्या समस्या अधिकाऱ्यांना सांगण्यास त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. दस्तऐवज, नकाशे, समस्या, उपाययोजना घेऊन सतत पाठपुरावा करण्यात प्रियंकाताई आणि धनंजय भाऊ सदैव कार्यतत्पर असतात. प्रभागाचा विकास, नागरिकांचा सन्मान, सुविधांचा दर्जा उंचावणे यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.
जिद्द, प्रामाणिकपणा आणि सातत्य या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आज प्रभागात 165 कोटींचा विकास निधी मंजूर करून या निधीतून साकारलेले महत्त्वाचे उपक्रम, उच्च दर्जाचे रुंद आणि टिकाऊ रस्ते, रात्री प्रकाशमय करणारी अत्याधुनिक लाईट व्यवस्था, भविष्यातील गरजा विचारात घेऊन उभारलेले मोठ्या पाईपलाईनची पाणी पुरवठा व्यवस्था, पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून कार्यक्षम ड्रेनेज सिस्टीम आणि त्यात मानाचा तुरा म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय थीम पार्क होय. ही सर्व कामं म्हणजे प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा नवा चेहरा, नवा आत्मविश्वास आहे. भारतीय जनता पक्षाच्या सबका साथ सबका विकास या ब्रीदवाक्याला साजेसं कार्य करणाऱ्या या दाम्पत्याला त्यांच्या स्वप्नवत कार्यासाठी पुन्हा एकदा भरघोस मतांनी निवडून द्या आणि आपल्या बहुमोल मताचा हक्क बजावूया. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माने प्रियंका धनंजय, अ गट, अनुक्रमणिका क्रमांक 2, जुई प्रणव शिंदे, ब गट, अनुक्रमणिका क्रमांक 2, सानप मच्छिंद्र बाळासाहेब, क गट, अनुक्रमणिका क्रमांक 4, गोवर्धने गौरव भानुदास, ड गट, अनुक्रमणिका क्रमांक 2. भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा.